वैजयंती ही गवत कुळातील एक बहुवर्षायू वनस्पती आहे। ही वनस्पती तिच्या आकर्षक, टणक आणि मोत्यासारख्या दिसणाऱ्या बियांसाठी विशेष ओळखली जाते। या बियांपासून तयार होणारी वैजयंती माळ हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते। भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांना वैजयंती माळ अतिशय प्रिय मानली जाते। त्यामुळे या वनस्पतीला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। वैजयंतीचे झाड दिसायला मोठ्या गवतासारखे किंवा झुडपासारखे असते आणि साधारणपणे 3 ते 6 फूट उंच वाढते। ही वनस्पती प्रामुख्याने ओलसर जागी, नदी नाल्यांच्या काठावर, पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी चांगली वाढते। तिची पाने लांब, हिरवी आणि गवतासारखी असतात। या झाडाला येणाऱ्या बिया पांढऱ्या, राखाडी किंवा निळसर रंगाच्या असतात आणि त्या नैसर्गिकरित्या चमकदार असल्यामुळे लहान मोत्यांसारख्या दिसतात। या बिया वाळून त्यापासून वैजयंती माळ, जपमाळ आणि धार्मिक अलंकार तयार केले जातात। हिंदू परंपरेनुसार वैजयंती माळ ही शांतता, विजय, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानली जाते। अशी श्रद्धा आहे की ही माळ धारण केल्याने मनशांती मिळते, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मकता दूर राहते। काही लोकांच्या मते वैजयंती माळ परिधान केल्याने रक्तदाब संतुलित राहण्यासही मदत होऊ शकते। मात्र हे प्रामुख्याने पारंपरिक श्रद्धेवर आधारित आहे। वैजयंतीची लागवड कुंडीत किंवा बागेत सहज करता येते। यासाठी ओलसर व सुपीक माती, भरपूर सूर्यप्रकाश आणि नियमित पाणी आवश्यक असते। पावसाळ्यात या वनस्पतीची वाढ अधिक चांगली होते। योग्य काळजी घेतल्यास ही वनस्पती घरच्या घरी सहज वाढवता येते आणि नंतर तिच्या बियांपासून स्वतःची वैजयंती माळही तयार करता येते। एकूणच वैजयंती ही फक्त एक साधी वनस्पती नसून नैसर्गिक सौंदर्य, धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक महत्त्व यांचा सुंदर संगम आहे। तिच्या मोत्यासारख्या बिया आणि पवित्र माळेमुळे भारतीय संस्कृतीत या वनस्पतीला विशेष स्थान आहे। धन्यवाद।